नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे। तर आज आपण या बाहीची कटिंग बघणार आहोत। एल्बो साइजच्या बाहीची किती परफेक्ट आणि छान बसली आहे बघा। अंगामध्ये कुठेही चुनी नाही, घोळ नाही, मुंड्याला मुंडा मॅच होणार, ब्लाऊजच्या मुंड्याला बाहीचा मुंडा मॅच होणार, एकदम परफेक्ट, इथून उचलली जाणार नाही। अगदी छान व्यवस्थित कटिंग मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितले, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। अजिबात तुम्हाला कुठेही चुनी दिसणार नाही बघा। तर अशीच तुम्ही पण बाहीची कटिंग करा हा व्हिडिओ बघून। तर बघूयात कशी कटिंग करायची। 9 इंच उंची आहे बाहीची, इकडे पण 9 इंचावर एक करून घ्या। अगोदर खाली सरळ कट मारून घ्यायचा आहे। अगोदर वाकडा असेल कापड, तिरका असेल तर 9 इंच, इथं पण 9 इंचावर एक खूण करून घ्यायचे। तिथून खाली 3.5 इंच, सॉरी, तिथे रेघ ओढून घ्यायचे 3.5 इंचावर एक। नंतर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आपल्या मुंड्याचा अर्धा, जो पण तुमचा मुंडा असेल तो अर्धा टाकायचा आहे। आणि मग त्या रेघेवर आपल्याला बायसेपचा अर्धा करून टाकायचा आहे। बायसेप जो असेल त्याचा निम्मा करायचा। तर माझा 6.5 आहे, तर 6.5 वर खूण करून घेणार आहे मी। आणि त्यापुढे आपल्याला, आणि हा असणार आहे आपला 7.5 मुंडा, मुंड्याचा अर्धा। तर त्याच्या पुढे आपल्याला मार्जिन द्यायचं आहे असं। खाली दंडघेर टाकायचं आहे 5.5 आणि 1.5 इंच मार्जिन। आता या खुणा आपल्याला मिळून घ्यायचे आहेत। इथं कुठं आली खूण बघूया परत एकदा, इथं आलेली ही आपल्याला अशी असं, आणि इथे आपल्याला द्यायचं 1.5 इंचाचं सरळ रेघ खूण करून घ्यायची अशी, आणि इथून ही तिरकी रेघ मारून घ्यायची मुंड्याजवळ, आणि त्यामध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे। याचा अर्धा करून घ्यायचा। आकार द्यायला जमत नसेल तर बघा असा, आणि या रेघेवर, या खुणेवर, रेघेच्या वर 1/2 इंच आणि रेघेच्या खाली 1/2 इंच असं मार्क करून घ्यायचंय। नंतर आपल्याला हा राऊंड असा इथून असा असा न्यायचा आहे, आणि हा राऊंड इथून असा न्यायचा आहे। या पद्धतीने बाहीची कटिंग झालेली आहे। तर आता कटिंग करून घेऊया आपण। बाहेरचा मुंडा कट करायचा आहे अगोदर। इथे कट मारायचंय फिटिंगला आणि मध्यावर। अशा पद्धतीने ही कटिंग झाले। या पद्धतीने तुम्ही पण बाहीची कटिंग करा आणि एकदम परफेक्ट बाहीची कटिंग येणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करा।